नमस्कार. प्रायम टीव्हीच्या कोकणी खबराचित्रांत संदीप पिळगुवराचो माय मोगाचो येवकार. सुरवेक पळय आयच्यो मुखेल खबरो. सीएमान फटी मारून मारच्यानू गोंयकारांक आमचेर उलोवचे आदी पळोवचें आमचें प्रेझेंटेशन, मागीरच उलोवचें. से नो टू कोल सभे उपरांतचे सीएमाचे प्रतिक्रियेक आंदोलकांनी दिली जाप. हॉट मिक्सिंग प्लांटा वयल्यान पेटपाक लागला पेटके धार बांदोडचो वाठार. ट्रकवाले म्हणटात आमी प्लांटाच्याच आदारान भरतात पोट. गांवांतल्या लोकांचे म्हणणे प्लांटान काबार केली जीण. फाल्यांच्यान संघर्शाची पेट्टली कीट. बेतलांतल्या एका सरकारी कर्मचाऱ्याची गांवांत पातळ्यात दहशत. कागाळी करूनय पुलीस घेनात कानामनार. लोकांचे दक्षिण गोंय जिल्लोधिकाऱ्याक गाराणे. आतां खबरो विस्तारान. गोंयकारांक पिश्यांत काडपाक सीएमान धडपडीत फटी मारल्यात अशें म्हणत गोंयांत कोळसो नाका चळवळीन सीएमाचो आरोप आनी मुद्दे भायर आयले. जिंदालाक 7 मिलियन टना वयल्यान 14 मिलियन टन करपाक केंद्र सरकारान एनवायरमेंट क्लियरन्स दिला. हे गोंयच्या सीएमाक जाय म्हणूनच जाला. वास्को ड्रॅगिंगाक परत परमिशन दिला. ते कोल हाताळणी वाडोवपाकूच सीएमान आमचेर उलोवचे आदी आमचें प्रेझेंटेशन पळोवचें, मागीरूच उलोवचें, चळवळीच्या फुडाऱ्यांनी मागला. 14 मिलियन टनांच्या कोळशाच्या बथाक केंद्र सरकारान क्लियरन्स दिवप आनी आपणाक तें खबर ना अशें सीएमान सांगप ही गोंयकारांक मारपाची फट. सीएमान लोकां कडेन अश्यो फटी मारून चलच्यो ना. कोळशा सारको विशय गोंयांत गंभीर जावन रावला अशें अभिजीत प्रभुदेसायन सांगलें. एनजीटीन परमिशन रिवोक करून सरकाराक फायन घेतलेली त्या वास्कोचे खाडीत ड्रेजिंगाक परत परमिशन दिला. ते भायर लोटली बोरयेचो पूल, सागरमाला प्रोजेक्टाची देखी तांणी दिल्यो. पूण तेच्या आदी पळयात सीएमाचें स्टेटमेंट. वाडला खंयसर किंवा कोण कित्याक कोणी कांयच जावना. म्हणजे आसा तशेंच आसा ते कोणी खंयसर कांयच अजून म्हणजे तेका खंयच्यान स्वप्न कोण वाडटलो म्हणून पडला जाल्यार म्हाका कळना. कारण खंयसरूच ना गव्हर्मेंट ऑफ इंडिया ना गव्हर्मेंट ऑफ गोवा खंयसर बाबा नोटिफिकेशन येयलें कोल वाडयलो किंवा आसा तो अशें खंयच जावना. हांव परत एकदां सांगता, म्हणजे गोंयांतलो कोळसो आसा त्या कॅपेसिटीन आनी 1 टन सुद्दां वाडचो ना. जो एमपीटी कडेन तेंची पयली पासूनची कॅपेसिटी कितें आहा पळय तीच उरतली. ही फक्त कोळशा खातीर मिटींग आनी कित्या खातीरची म्हाका खबर ना. इलेक्शन सुरू जालें आतां सगळ्यांक फुडें वचपाचें म्हाका खबर वेगळें कितें आयज गोंयांत कोळसो नाका सीएमान जे पयर स्टेटमेंट केल्ले धडधडी फोट्यो मारल्यात सगळे गोंयकारांक पिश्यां काडपाक, त्यो आमी तुमचे मुखार दवरतात. पयली फट म्हणल्यार जिंदालाक 7 मिलियन टना वयल्यान 14 मिलियन टन करपाक 2023 एनवायरमेंट क्लियरन्स दिला युनियन गव्हर्मेंटान. आनी स्टेट गव्हर्मेंट जेन्ना रेनबो वॉरियर्स ही केस एनजीटीन झगडटा, स्टेट गव्हर्मेंट अजून ताका डिफेंड करता. सो हो सीएम कितें सांगूंक सोदता हें ताका खबर ना. हें सगळें ताका जाय म्हूण चालू आसा. हो लोकांक फक्त पिश्यां काडून सगळे गोंय काबार करपाक सोदता. हें पळयात 7 मिलियन टन ते 14 मिलियन टन आनी सरळ बरयलां कोळशाचो बर्थ म्हूण. असो हो फटींग सीएम आमचो, ताका हें सुद्दां खबर ना की आपूण गव्हर्मेंटचो स्पोक्सपर्सन जाता. ताणें फट मारप म्हळ्यार सरकारान लोकांक फट्यो मारप आनी ही बारीक फट न्हू. ही फट म्हणल्यार सगळे गोंयकारांक मारपाची फट. एक जालो जिंदाल. शेलवणा कोल जेटी येता म्हूण सगळ्यांक खबर आसा. परमिशन सगळी गोवा गव्हर्मेंटान दिल्यात. लोक झगडटा, लोक कशे ते जावपा दिवपाना, तरी आसतना सीएम ते रिवोक करना परमिशन. आतां सगळ्या लेटेस्ट जे कारण जाता आमकां भायर येवपा लागून कॅपिटल ड्रेजिंग करून वास्कोची खाडी 14 मिटरा वयल्यान 19 मिटर करपाक 21 जुलयाक 3 महिने जात थंय आसा परमिशन दिली. जी परमिशन एनजीटीन 2016 रिवोक करून
तांचेर फायन घातिल्ली गव्हर्मेंटाचेर MPTचेर फिशरमॅनाक पयशे दिवपा म्हणून ताका आतां परत परमिशन दिल्या. आतां लोटले बोरये पूल जो आसा तो पूल कित्याक लागून करतात हें स्पश्ट जाता सरकाराचे स्वताचे हे एप्रुवल लेटर 2017 4 मे 2017 आनी तातूंत चीफ इंजिनियर PWD म्हणटा considering shortest distance on NH-17B leading to Mormugaon port and its priority फक्त कोळश्या लागून. ताजो स्टेटमेंट की आपूण आनी 1 टन वाडपा दिवपा ना. अरे 1 टन वाडपा दिवपा ना जाल्यार हें पयलीं रिवोक कर, बंद कर एक्विजिशन जालें. तो ब्रिज आनी हायवे जालो जाल्यार कोळसो तुज्यान सुद्दां आडावपा जावपा ना मिस्टर चीफ मिनिस्टर. कित्याक तूं तेन्ना मागीर तुगे हे प्लॅनिंग भरपूर आमी जाणात. फाल्यां जेन्ना लोक झगडटले ती कंपनी कोर्टान वचून जिखतली कित्याक तुमी परमिशन दिल्यात. हे सागरमाला मास्टर प्लॅन आसा, तुमी पळयलो आसतलो. CM परत सागरमाला जाय, सागरमाला बरो हें सांगता जाल्यार सागरमालात कितें आसा? सागरमालात बरयला फक्त गोंयांत फक्त कोळसो येतलो आनी कोळश्याचे 130 मिलियन टन गोंयच्यान वर्साक वतले हें सागरमाला सांगता. CM हे जाणा आसतना हें करूंक सोदता म्हणल्यार सबंद गोंय काबार करून गोंयकारांक सगळ्यांक मारपाक सोदता. हांव थोडेशे इश्यू तुमचे मुखार दवरूंक पावलां. खुबशे इश्यू आमी प्रेझेंटेशनान दिल्यात, ते व्हायरल आसा, CMच्यान सगळे पळोवपा जाता. तुम्ही डबल इंजिन गव्हर्नमेंट न्हू, तर पोर्ट ऑथॉरिटीज ऍक्टाच्या अंडर तेंच्यांनी स्पेशल केस करूंक जावंक शक्य असले की आमी हे पोर्ट लिमिट्स, पोर्टाचे लिमिट्स आमच्यो न्हंयो कोस्ट जे ते पोर्ट लिमिट्सा भितर येता त्यो भायर दवर म्हणून तेंच्या ताब्यान घेनाका म्हणून. कित्याक आतां लोकांक कांय हें ना, भागीदारी ना प्लॅनिंग बी करपाक. सो हेजे वयल्यान कळटा की सरकाराचो सारको पुराय पाठिंबो आसा सवलती दिवपाक हे कोलाचे ट्रान्सपोर्टेशन करपाक. आनी CM फोटी मारता जेन्ना म्हणटा आमकां आमचे कांय वाडोवपाचे ना अशें. हे सगळे कित्याक करतात? हे सगळे केलां कित्याक हे वाडोवपाक म्हणून, कोल हँडलिंग वाडोवपाक, कॅपॅसिटी ते सगळे हँडलिंग वाडोवपाक म्हणून. फाटल्या 2 वर्सां सावन चालू असलेल्या हॉट मिक्सिंग प्लांटा वयल्यान पेटके धारबांदोडे वाठार तापला. ट्रकवाल्यांक प्लांट सुरू जाल्लो जाय कित्याक तर तो तेंचें पोट भरता. जाल्यार गांवांतले पिडेस्त म्हणटात हो प्लांट भलायकी इबाडटा देखून तो दुसरे कडेन व्हरात. बळजबरेन येरादारी चालू करपाचो यत्न केलो जाल्यार गाडयो आडायतले. ही संघर्शाची चिन्नां बॉल प्रशासनाच्या गोलीत आसा. पळयात पुराय खबर. ट्रकवाल्यांची बाजू मांडटाना बालाजी गावसान सांगले, खणी बंद पडले उपरांत ट्रकवाल्यांक पोट भरपाचे साधनच उरले ना. देखून फाटल्या 2 वर्सां सावन सुमार 144 ट्रकवाले पेटके धारबांदोडच्या हॉट मिक्सिंग प्लांटावयल्या मालाची येरादारी करून पोट भरतात. प्लांटा कडेन रावपी लोकांक लुकसाण भरपाय दितात, पूण तांकां कोण तरी चाळून घालता खंय. आयकात बालाजीक. बंद करपाचें ना. एकटोच मनीस त्या लोकल्सांक मातसो हें करतालो, तो कितें म्हणटा की आपल्याक डेली ट्रीप दी. पळय आमच्यो हांगासर प्लांटार 145 गाडयो आसा आनी आमचे सद्या सगळे मायनींग आनी ते बंद जाल्ल्या कारणान आमचे लोक सगळे खूब त्रासान आसा. कळ्ळें? हो प्लांटाचेरूच आमकां मरे चवथीक कितें पयशे मेळटा. चवथीचो पेमेंट हो चवथीक जाता. कळ्ळें? म्हणून आमचे 144 लोक. तो कितें म्हणटा, पोरू ताका दिसाक 1 ट्रीप दिली ताका चड पेमेंट येयलो भरपूर, आमच्यावर कितलोसो पटीन चड येयलो. हांव कितें म्हणटा, तो कितें सांगता आतां आपल्याक ट्रीप दी नाल्यार बंद कर म्हणून त्या लोकांक फुलयता, 4-5 लोकांक. कळ्ळें? वयल्यान तांकां तेंच्यांनी दुल्लाचे सुद्दां म्हणून बरें तांकां पयशे दिले. कळ्ळें? आमी कितें म्हटलें, प्लांट चडान चड 70-80 दीस चलता, 144 आमचे लोक पोट भरता हेजेर. आमी उलोवया म्हटल्यार आतां तो म्हणटा आपल्याक ट्रीप दिना जाल्यार बंद म्हणटकीर आमचे सगळे भुरगे बेजारतले काय ना. हय. आनी आमी आयज त्या प्लांटाक ते आडयता म्हणटा पळय तशें बरेपणान आमी तांकां पयशे म्हणजे हें करताले. आडयता म्हणटा पळय आयज त्या प्लांटाक पंचायतीचें परमिशन आसा, पोल्युशन बोर्डाचें परमिशन आसा, गव्हर्मेंटाची सगळीं परमिशनां असल्या शिवाय प्लांट चालू जायना. एज पर सगळ्या कायद्यान प्लांट आसा आनी तो प्लांट बंद करता जाल्यार आमी 144 लोक फाल्यां आमच्या बायलां भुरग्यांक घेवन रस्त्यार येतले. आमकां त्रास जाता न्ही रे, आमचें पोट भरना न्ही रे. सो काल कितें तुमची कमिटीची मिटींग काल कमिटीची मिटींग आशिल्ली. ना तितून तो येवना. काल कमिटीची मिटींग आमची कशी आसता, दर वर्सा सिजन चालू जाता पळय तेन्ना आमची मिटींग आसता. कित्याक मिटींग आसता जाल्यार कोणी मरे गाडी विकलेली आसता, ती गाडी रिप्लेस करपाची.
नाल्यार मागीर कोणाक नंबर फाटी फुडें करपाचे ताका फावना म्हणून दुसरो नंबर आपल्याक दी हे 145 फिक्स आसा ते नंबर फाटी फुडें करपाक जाल्यार कोणाची गाडी ना ती विकल्या दुसरी आपूण हाडटा म्हणून ती परमिशनां घेवपाक एकदांच आमची चालू जावचे पयलीं मिटींग जाता मिटींग जाता जालो हो काल मिटींग येवना मिटींग गेल्यार आमी कितें म्हणटा तूं डायरेक्ट ताका प्लांटवाल्याक कितें सांगता आपल्याक जर ट्रीप भरिना जाल्यार आपूण बंद करतलो म्हणजे तुका ट्रीप भरल्यार तुका धुलो लागना हें म्हाजें मत आनी आमी 144 लोक मरो चडांत चड पळय आतां ऑलरेडी हो नोव्हेंबर जालो चडांत चड 70-80 दीस काम चलता आमी म्हणटा ना मातसो धुल्लो लागता वास येता ना म्हणिना आमी पूण आमी आमच्या सगळ्यांच्या 144 लोकांची तूं जाय न्ही रे तुका ट्रीप मेळटा ना अशें हांव कितें तेंच म्हणटा तुका नाका आशिल्लो जाल्यार सगळोच बंद करशिल्लो पयलींच्यान तूं डायरेक्ट सांगता आपल्याक ट्रीप दिना जाल्यार तांकां घेवन रस्त्यार येता म्हणून म्हणजे कशें कितें तर आणि आता ऐकूया दुसऱ्या गटाची बाजू. पेटके धार बांदोड्या 8 कुटुंबां पॉल्युशनात पिडल्यात. धुल्ल आणि धुवर नाका तोंडात वचून जायते लोक दुयेंत पडल्यात. ते भायर हॉट मिक्सिंगाक लागून माड माडयो आणि उत्पन्न दिवपी हेर झाडां मरपाक लागल्यात. हो प्लांट हांगाच्यान पयस व्हेलो जाल्यारच तांकां सुशेग मेळटलो. आयकात तेंचे उतफर्के. म्हजें नांव धाकू वरक हांव पेडक्यांतलो हांगासरलोच गेली 2 वर्सां जालीं हो प्लांट हांगा चलता आनी आमकांय खबर नासलें हॉटमिक्स प्लांट म्हणजे कितें तो कसो आसता तो आमी नवे आसले न्हू तेन्ना आमकां त्या पोल्युशना बद्दल कांय कळना. आतां त्या प्लांटाचे सामकी काळी डस्ट पावडर पडटा एलडीओचो वास येता डांबराचो वास येता हांगा रावपाचें ना आनी तांकां कितें सांगलें तें कांयच आयकना. पोरू एक रोडार हांगा एक्सिडंट जालो भितूर घेताना एकट्याचे पांय मोडले तेंचेर कांयच एक्शन घेतली ना त्या प्लांटवाल्यांच्यांनी विचारलें ना आमच्या लोकांची कोणाची तेणी खबर घेतली. आमकां हो प्लांट नाका आतां ते रेडी आहा तुमकां प्लांटवाल्यांच्यांनी ते मॅनेजर आहा पळय तेणी सांगला तुमकां जर प्लांट नाका लोकांक नाका जाल्यार आमी व्हरपाक रेडी आसा म्हणून आनी तेंच्यांनी व्हरतो दुसरे कडेन खंयी शिफ्ट करचो. सो तुम्ही रिटर्न कंप्लेन मी करतो ना आतां करतले हय आयज दितले. कोणा करतले मामलेदारान दितले कलेक्टरान दितले आमच्या पंचायतीन दितले हेल्थान दितले पोल्युशन बोर्डान दितले सगळ्यांक दितले. आम्ही अजून दिवना आमी तांकां उलोवपाक आपयले गेले 1 वर्स पयलीं आपयले ते कोण येवना. फाल्यां जबरदस्ती तेणी सुरू म्हाका केलें जाल्यार आमी परत हाडयतले करून गाडी हाडयतले गाडी हाडयतले आमी हाडयतले. आमी 1 वर्स पयलीं तांकां सांगलेले तुज्या पात्रावाक आपय आमी उलयता तेजे कडेन त्या तुज्या पात्रावाक कोण आहा पळय ताका आपय गांवांत बसय आनी गांवाचे कितें डिफिकल्टी आहा ते उलय सॉल्व कर आनी मागीर तुजो जाता तेजे ते जर एग्री आसा जाल्यार तुजो चालू कर. ते उलोवना इतलें सगळें सांगून सुद्दां तेणी सगळी तयारी केली चालू करपाची. गेले जाल्यार आमी रस्त्यार गाडी आमी हांव स्वता एक ट्रक ओनर आनी हांव स्वता गाडी चलयता. हांव कामाचे अगेन्स्ट ना म्हाकाय काम जाय कामाची खूब गरज आसा पूण अशें न्हू इतले लागीं न्हू 50 मिटराचे भितर येदो व्हडलो प्लांट हाडून घराची फोटो हे मारून आमी न्ही तो भाड्या घेवन कांचे सुशेगाद तिस्कार एसीन न्हिदता. आमी हांगासर आसले आमकां हांगा प्लांट जाता म्हणून आमकां कोणी सांगोना हांगा प्लांट घालताय म्हणून कोणी सांगोना. तुमच्या घरा लागीं आसा आमच्या घरा लागीं आमचें घर आनी प्लांट सामको टोको लागीं आसता आनी हांगा आतां रोड जालो तेन्ना ते गाडयो एक काशेर गाडी येता आनी त्या प्लांटाच्या धुवरान सगळें आमची झाड सगळें मेले नारळ मेले माड मेले माडयो मेल्यो सगळें मेले तेन्ना आतां आमचें पोट तेजेर चलतालें आमी आतां उपाची मारपाचें जाल्या कशें जालें म्हळ्यार आनी तो धुवर तो सगळो धुवर उदकान पाणयान सगळ्यान पडटा आनी घरान सगळें घरभर धुवर जाता वास येता आनी ताका धुवर सगळें आमकां सोंसपाक जायना आनी आमी हांगा प्लांट चालू करून दिवचे ना आतां आमचो प्लांट बंद करपा तेंच्यांनी. केन्ना प्लांट चालू जावपा आसलो केन्ना चालू जाता प्लांट 2 वर्सां जाल्यार प्लांट चालू जाल्यात. आतां केन्ना जावपाचो आसलो आतां केन्ना प्लांट चालू जावपा आसलो फाल्यां हे ते लोक फाल्यां प्लांट चालू करता म्हणटाय पूण तुमी चालू आमी चालू करून दिवचे ना तांकां. समस्येचो हो बॉल पंच सरपंच मामलेदार डेप्युटी कलेक्टर पॉल्युशन कंट्रोल बोर्ड असो धांवपाक लागतलो. शासन प्रशासन कोणाची बाजू घेतलें तें काळच सांगतलो पूण एका गटा खातीर हो पापी पेटका सवाल जावन रावला जाल्यार दुसऱ्या गटा खातीर ऐलानी जंग जावन रावला. दरेका गजालीक घेवन उतरांचो उज्जो पेटोवपी RGPचो सावड्डेचो मुखेली शोले पेटोवपाच्या मार्गार आसा. सध्या तरी थळावो सरपंच हांव गांवा बरोबर रावन फर्ज की जंग लढटलो अशें म्हणटा. आतां कौन कितने पानी में हें काळच सांगतलो. आयज हे आमचे धारबांदोडा पेटकेचे जे लोक जमल्या तांकां हांगासर जाली 2 वर्सां जालीं ते जो हॉट मिक्स प्लांट जाला तेजो भरपूर त्रास जाता. तांकां एअर पोल्युशन जाता एनवायरमेंट पोल्युशन जाता आनी दिसान दीस तांकां तेंचो एक वरांनी फ्लोर क्लीन करचो पडटा. ताका लागून तेंची आयज सयरी सुद्दां येना तेंगेर. आज तेंची इतली क्रिटिकल कंडिशन जाल्लें आसा की ते आयज डेली झगडटा. आनी मेन म्हटल्यार आयज पंचायतीन हे लोकांक विचारनासतना हांगा NOC दिली कशी ह्या प्लांटाक NOC दिली कशी. आनी मेन म्हटल्यार हांगासर जर आतां आमचो महेश नायक आहा तो हार्डली न्यू सरपंच जाल्लो आसा
हांव तेजे कडेन मागता की तेणी आयज लोकां वांगडा रावचें आनी लोकांचो कितें प्रॉब्लेम आसा कितें इश्यूज आसा तो सॉल्व करचो. तसोच आमचो जो आमदार गणेश गांवकार आहा तेजे कडेन लोक गेल्लेले तेणी तांकां सांगलेलें की तेय परत वयतले म्हणटा पण तेणी लोकांचो हें कितें प्रॉब्लेम आहा कितें इश्यू आहा ते सॉल्व करून घेवचे. म्हणून ते हे दिलं हे परमिशन दिलं ते आमच्या टर्मान न्हू ते पयलीं दिल्ले. सो आतां तुमी कितें एक्शन घेतलें? आतां हांव इतकें तेंच्या लोकां बरोबर हांव आसतलो. सरपंच म्हणतो आतां कितें इनिशिएटीव घेतलो? आमच्या गाडयेकार कोण आहा पळय ते येता म्हणून तेणी ते 15 मिनटां कंप्लेन बी कितें येयल्या? ना कंप्लेन येवना अजून ना. सो कंप्लेन येयली जाल्यार तुमी कंप्लेन येयली जाल्यार एक्शन घेतात. तूं लोकल पंच? हांव लोकल पंच. तेंचो आतां डिमांड आसा हो प्लांटूच हांगा नाका म्हणून. तूं कोणा बरोबर रावतलो आतां? हांव तेंच्या वांगडा रावता. लोकां बरोबर? एक सरकारी कर्मचारी गांवांतल्या लोकांक उक्तेपणान धमकायता, नाका जाल्ल्यो राटावळी करता, मानसीक त्रास करता, थळाव्या पुलिशेंत कागाळी दितात. पुलीस ओगी जेंचे कडेन पुलिसांनी कागाळी पावयल्यो तो डेप्युटी कलेक्टरूय ओगी. शेवटाक थळाव्यांक सावथ गोवा कलेक्टराक वचोन सगळो फॅक्ट सांगचो पडटा. ह्या सरकारी दाव्याचो गॉडफादर कोण? बेतूलच्या लोकांक प्रश्न सतावपाक लागला. विराज मोटे हो केपेच्या सब रजिस्ट्रारात काम करता. तो ताच्या समाज विदवट्ट्या कारवायांक लागून फामाद जाला. बेतूलच्या लोकांनी ताचे विरोधात साबार कागाळी केले. पुलीस आयकनात हें पळोवन थळाव्यांनी दक्षिण गोंय कलेक्टरा कडेन कागाळ केली. ताचो अहवाल एसपीक धाडटले अशें कलेक्टरान सांगला. पूण कायदेशीर कागाळी करूनय पुलीस आनी डेप्युटी कलेक्टरान विराज मोटेचेर एक्शन कित्याक घेतली ना? ते कोणाच्या दबावा खाला वावरतात हाच्यो जापो मेळोवपाचो अधिकार लोकांक आसा. आयकात थळाव्यां. We have come before the deputy collector. So there was this one order that was passed based on which the deputy collector had issued a show cause notice to one Mr. Viraj Mote. He's from Betul. Now this Viraj Mote, he is a government servant. However, I am given to understand that there is no letter gone from the from the office of the deputy collector to the sub register in Cape, wherein he is working as an LDC. That there is a criminal complaint against him, there is a criminal order against him. So we don't know why is there not being taken any action being taken against him. Now we have met the collector today. The collector has assured us that she will be speaking to the deputy collector and making sure that by tomorrow that letter is issued to the office of the sub registrar as to why such a complaint has not been informed to them. Besides, she has also informed us that she will make a letter to the SP and also make sure that there is action taken by the sub registrar at Cape. तुम्ही आता एक नरकासुराक व्हिडिओ पयलो आसतलो तेजो गन घेऊन नाचतालो पुलिसांच्या फुडें आणि आफ्टर आम्ही त्याची कंप्लेन केली बट कांयच एक्शन ना. वयल्यान तो गव्हर्नमेंट सर्वंट LDC तो सब रजिस्ट्रारान केप्या बट ताका कांयच एक्शन जायना तेजेर आणि मल्टिपल कंप्लेन्स आसा तेजेर. आणि पयर आतां तो तुळशीच्या लग्नाक परत येयला घरा कडेन फायरिंग करतालो गन घेवन. प्लॅस्टीक गन ते ओके बट भंय दिसता न्ही लोकांक. Both think the neighbors, basically one of the neighbors over there, he is a cancer patient. And this guy comes and is creating a lot of nuisance over there, which is causing a lot of harassment to that old person. Besides that, he is take a video hai which we will share with the media, wherein take a video to distribute to temple bhitor yeta to bomb kata ani lokan durgachi udita, which is not required. तो पुलिसात तो व्हिडिओ व्हायरल जाला तितूकूय तो म्हणटा आपण पिसो तो आउट ऑफ जाल्यार गव्हर्मेंट अपॉइंटिंग पीपल हू आर नॉट ऑफ अनसाउंड माइंड बिकॉज ही हिमसेल्फ इज सेइंग that he is mad. So there should be some strict action against him because otherwise these people will never get justice. And this is just half of the crowd that has come over here. Rest of them they are over here since 3 o'clock. Rest of them have gone home. All present over here have been filing complaints since September of this year till presently in November, and this man Mr. Viraj Mote has been harassing them constantly, and especially during festival time, which is Ganesh Chaturthi time, and during Diwali vacations, by harassing them by in the temple premises, throwing bombs in their house, firing guns towards them, toy guns, and harassing them by various other means. However, despite filing so many other complaints to the police authorities, the police have failed to take any action against them, and have only referred the matter to the deputy collector for a law and order situation, which that too they have not taken much action by giving us a date almost a month from today. However, after meeting with the collector, she has assured us that she will take immediate action and expedite the matter and try and move this matter along as quick as possible.
सरकारी नोकर म्हटल्यार जावयपण जाल्यार खबर ना, पूण विराज मोटे स्वैरपणान वागता हेची गवाय तरणाट्यांनी दिलीच. गांवांतल्या सिनियरांनी तेचे पराक्रम सांगले. पुलीस कारवाय करिनात, कागळ दिल्यार डेप्युटी कलेक्टरा कडेन धाडून दितात. डेप्युटी कलेक्टर तारखो दिता. सत्ताधारी वा प्रशासकीय अधिकारी तेका साल्वार करपाक सोदतात काय कितें, ह्या थळव्यांच्या दुबावाक अर्थ मेळटा. विराज कितें करता, मस्ती करता. पयर म्हणजे 2 फावटी एकदा बेश्टी म्हणून हांव ओगी रावलो, दुसरे फावटी म्हणजे आंगार येयलो गाडी घेवन, सारको आतां हांसता आयतार दीस. आनी मागीर म्हणून लागलो कितकी मस्ती कर. सरोज म्हणटा आपूण तुमकां सोडून हाडटलो, आपल्या कडेन सगळे मिनिस्टराचो सगळे कडेन पावर आहा म्हणटा. हांव नांवां घेयना कोण ते मनशाची. म्हटल्यार असो सांगता कोण सरोज, तूं भियो नाका म्हणून कोणाक हेका विराजाक, कळ्ळें. तेका लागून हो चड मस्ती करता सगळे, आनी सगळी आमची गांवाची वाट लावन उडयल्या. देवळा कडेन पासून मस्ती करता तोच, आनी हो सरोज तेका सोडून हाडटा. टॉयलेट एक प्रेम कथा. पिक्चर येवन टॉयलेटीची गरज सांगून गेले. हर घर शौचालयाची जायरातबाजी जाली. तरीकूय मडगांवचे SGPDA फिश मार्केट टॉयलेट सोदता. विक्रेत्यांक आतां सोंसून उजो जाला. आतां पालिकेक खेपपा बगर दुसरो पर्याय उरलो ना. आयकात तांचो आवाज. मडगांवात नवी मार्केट इमारत बांदल्या, पूण तिचें लोकार्पण अजून जाल्लें ना. गिरायकां आनी विक्रेत्यांक भोव समस्यांक तोंड दिवचें पडटा, खास करून टॉयलेट. मार्केट केन्ना सुरू जातलें आनी टॉयलेट केन्ना वापरपाक मेळटली अशें जालां. मडगांवचो आमदार PWD मिनिस्टर जाला. फिश मार्केटाचें लोकार्पण केन्ना जातलें एक तर दिगंबर कामत नाजाल्यार देवच सांगपाक शकता. लोक मागतात तुमकां जाय तेन्ना नवें मार्केट उक्तें करात, पूण उपकार करून आमकां टॉयलेट आदी उक्ती करून दियात. तेन्ना हांव आशिल्लो 2024 तेन्ना ते टॉयलेट आशिल्ले एक्चुअली. तेन्ना ते न्यू बिल्डींग जाल्ली, बट तरी टॉयलेट तेंच्यानी डेमोलिश करून नाशिल्ली. तेन्ना हांवेंनूय तेंका क्वेश्चन केलं, म्हळ्यार तुमी बाबा हो डेमोलिश करून मागीर बांदतले टॉयलेट भितर काय तेंका अलाव करतले. बट आज असो प्रश्न येयला काय म्हणल्यार सामकें अनहायजेनीक एनवायरमेंट. पयलीं म्हणल्यार आख्खें मार्केट रेवड जावन गेला, ते सेपरेट. वयल्यान ती बाळे आमचे लज दिसता सांगपाक, बायलां भयण्यो थंय सायडीनूच मुत्ता. काळोख आसा म्हणून मागीर दुसरे लोक कोण येवन कोणाची तकली कशी आहा आमकां खबर ना. फाल्यां आनी कितें दुसऱ्या भशेन करपाक शकता. ऑलरेडी थंय 2-3 मर्डर जाले वयल्यान पयलीं. इतलें आसुनूय आमचे अजून पर्यंत जो चेअरमॅन आसा राजीव सरकार, तो अजून पर्यंत ताका बुद्धी येना. वीच मिन्स इज कंप्लीट लॅप्स इन हीज पावर. वॉट एवर तेजे चेअरा व्हॅल्यूच ना सद्या. तेजो चेअर म्हाका दिसता तिणें कोणा दुसऱ्या दिला, आउटसोर्स केला चलोवपाक. सो थंय टॉयलेट कितें आहा पळय ती अनलॉक करचे, लॉक घालून दवरल्या पळय, तो ओपनिंग जाता तेन्ना पळोवया. सद्या सेफ्टी इज इम्पॉर्टंट आनी एक हायजीन दवरपाक जाय. तुमी हरशीं म्हणून कांय रेबड करून उडयतात, ते टॉयलेटी तरी सात दिवा आमचे भयण कोण आहा ते बायलांक तरी मातशें रिस्पेक्टान तांकां वचूनी कितें आसता तें. सो मातशें हे आनी क्रायम मातशें कंट्रोल जावपा जाय. ते वटेन खूब क्रायम जाता सकाळीं. तुम्ही कितल्यांक येता सकाळ फुडें हांगा बाजारांत? ओके. आनी हांगा टॉयलेट आहा? टॉयलेट ना. मागीर कितें कशें टॉयलेट आनी कशें टॉयलेटीक लागून कोणा कडेन उलयल्या तुमी? आतां इतलो व्हडलो बरो टॉयलेट हे बांदला मार्केट, पूण टॉयलेट फॅसिलिटी पूण वयर बांदल्या ते ओपन ना तर सद्या. आनी तुमी हांगा जर टॉयलेट वापरपाक जाल्यार खंय आहा? परत भायर येताय. टॉयलेट ना. इतली बिल्डींग ओपन करून तुमकां फॅसिलिटी अशी हांगा भायर मेळना? ओपन जालना म्हणून टॉयलेट नाही. पूण टॉयलेट रेडी आहे भितर ना? रेडी टॉयलेट आहे, पूण ती टॉयलेटी काय येना. गोयच्या जॉब स्कॅमातले मुख्य आरोपी पुजा नायकाक नोकऱ्यो घोटाळ्यात आसा अशें म्हणत ज्या ISS अधिकाऱ्यांचे, चीफ इंजिनियरांचे आनी कॅबिनेट मिनिस्टराचें नांव सांगलां ते जाहीर करात. प्रकरण हाताळपाक ज्युडिशियल कमिशन बसयात. संबंधितांक सस्पेंड करात, काँग्रेसीन मागला. जॉब स्कॅमाचेर पार्लिमेंटांतूय आवाज काडटले, मिडिया कम्युनिकेशन चेअरमन पवन खेरान मागला. पुजा नायकान गोंयचो एक सिटींग मिनिस्टर आनी वरिष्ठ अधिकाऱ्यांचेर 17.68 कोटी रुपयांच्या भरती घोटाळ्यांत वांटेकार असलेल्यांक राखण दिल्ल्याचो आरोप केला. त्या उपरांत पुजाक फकत पुलीस स्टेशनांनी भोवडां येतात, मिडिया कडेन उलोवपाक दिनात. काँग्रेसीचो पवन खेरा म्हणटा नीती आयोगान गोंयांतले बेकारीक पयलो नंबर दिला. दुसरे वटेन कोट्टीच्या स्कॅमात सरकारी अधिकारी आनी मंत्र्याचो हात आशिल्ल्याचे आरोप जातात. तरीकय नांवां फुडें येनात, कोणाचेर कारवाय जायना. आरोपी आपापल्या पदांचेर उरले जाल्यार तपासात हस्तक्षेप करतले असो भंय लेगीत खेरान उक्तायला. नीति आयोग ने
गोवा को बेरोजगारी में नंबर 1 पे जगह दी है। बीजेपी की सरकार सेंटर में, बीजेपी की सरकार स्टेट में पिछले 12 साल से 13.5 साल से ट्रिपल इंजन सरकार, सेंटर, स्टेट, लोकल बॉडीज। नीति आयोग नंबर 1 पे अनएम्प्लॉयमेंट में रखता है। 2017 का मैनिफेस्टो बीजेपी का कहता है कि 50,000 नौकरी देंगे। 2022 का मैनिफेस्टो कहता है बीजेपी का कि 10,000 नौकरी देंगे। 40 तो वैसे ही उन्होंने गायब कर दिया। अब सिचुएशन क्या है? नौकरी की सिचुएशन ये है कि बड़ा घोटाला हो गया, इतना बड़ा घोटाला हो गया कि पूरा देश आज गोवा के इस जॉब स्कैम के बारे में जानना चाह रहा है। The eyes of the entire country are focused on the job scam of Goa. It is such a huge scam. आप मैनिफेस्टो में जो वादा करते हैं वो नहीं पूरा करते, धोखा देते हैं, वो अपने आप में एक स्कैम है। लेकिन उससे बड़ा स्कैम कि आप नौजवानों से, अनएम्प्लॉयड यूथ से 30-40 लाख रुपए लेते हो नौकरी देने के लिए और नौकरी नहीं देते और पैसा गायब। न नौकरी मिली न पैसा वापस मिला। इसलिए पूरा देश चिंता कर रहा है कि गोवा के साथ, गोवा के नौजवान के साथ भारतीय जनता पार्टी ऐसा अत्याचार, ऐसा अन्याय क्यों कर रही है। अब ये पूजा नायक, पूरे देश में अब ये नाम फैल गया। पूजा नायक ने कुछ नाम लिए, ये तो रिकॉर्डेड स्टेटमेंट होगा, अदालत में होगा, पुलिस के पास होगा, सरकार के पास ये स्टेटमेंट होगा, 161 का होगा। उस स्टेटमेंट में उन्होंने मंत्री का नाम लिया, आईएएस अधिकारियों का नाम लिया, इंजीनियर्स का नाम लिया। कहां है वो नाम? We demand that those names should be made public first of all. Who is the minister Pooja Nayak has named? Who are the IAS officers Pooja Nayak has named? Who are the top engineers of the government Pooja Nayak has named? नाम तो सामने लाइए पहले। नाम लाने के बाद हम ये चाहते हैं कि जिनका नाम पूजा नायक ले रही है वो अपने पद पर अगर बने रहें, दे विल इन्फ्लुएंस द इन्वेस्टिगेशन। ये जो मंत्री, आईएएस अधिकारी, इंजीनियर्स अपनी पोस्ट पे बने रहेंगे और वो एक्यूज्ड हैं, तो इन्वेस्टिगेशन कैसे होने देंगे? दे विल नॉट ओनली ब्लॉक द इन्वेस्टिगेशन, दे विल मैनिपुलेट द इन्वेस्टिगेशन और इन्वेस्टिगेशन फेयर नहीं हो सकती। तो फेयर इन्वेस्टिगेशन के लिए पहली रिक्वायरमेंट, पहली मांग, पहली डिमांड हमारी ये है, इन सब लोगों को जिनको नामजद किया है पूजा नायक ने, उनको अपनी पोस्ट से हटाया जाए, उनको सस्पेंड किया जाए। हम एक जुडिशियल कमीशन की मांग कर रहे हैं। तीसरी मांग हमारी है कि एक व्हाइट पेपर निकाला जाए, कितनी रिक्रूटमेंट्स हुई हैं अभी तक 2019 से लेकर अब तक। वी डिमांड एन ऑडिट, an honest audit of all the recruitments done under this government from 2019 onwards. और इसको, इस पूरे मामले को फास्ट ट्रैक कोर्ट में डील करना जरूरी है। तो ऐसा पाप गोवा में हो रहा है और हम चुप नहीं बैठ सकते, हम इसको नेशनल लेवल पे उठा रहे हैं। इसीलिए मैं ये मुद्दा यहाँ आकर उठा रहा हूँ। अमित जी, आई एम गिविंग यू अ वर्ड ऑफ ऑनर, हम इसको पार्लियामेंट में भी उठाएंगे और AICC में भी उठाएंगे। SIDC GL चेअरमॅन आणि मुरगांवचे आमदार संकल्प आमोणकार हांणी आयज हेडलेट सडा हांगाच्या कलावती देवळा आणि प्रिन्स बेकरी लागसार बऱ्याच काळासावन प्रलंबित आशिल्ल्या गटार लायनीच्या कामाची सुरुवात केली। मुरगांवचा आमदार आणि SIDC GL चेअरपर्सन संकल्प आमोणकरान ह्या वावराक फुडाकार घेतला। ह्या प्रकल्पाक लागून मुरगांव आणि वास्को पावसाच्या दिसांनी निर्माण जावपी बुरशेपणा आणि हुंवारावरी परिस्थितींतल्यान सुटका मेळटली असे संकल्प आमोणकरान सांगले। घरगुती सिवरेज पायपलायन मुखेल गटार मार्गाक जोडात असे आवाहनय त्याने लोकांक केला। आयज सिरवेजीचे खूप कडे तुम्ही म्हटलं अशें पळय नेटवर्क नासल्या कारणान फक्त एकूच इश्यू नेटवर्क आसा बट दे आर नॉट कनेक्टिंग। आयज ते कनेक्शन घेयना। सो म्हाजो एक अपील आसा, एक रिक्वेस्ट आसा आख्या गोंयकारांक, कितें बाबा जेन्ना जेन्ना न्यू घर बांदता या तर अपार्टमेंट येता
जेन्ना कॉलनीज येता तेंच्यांनी हे सिरवेजीचें कनेक्शन घेवपाची गरज आसा. आनी खुबशे लोक कितें आमी पळयता कितें कशें आसता, एक 100 घरां आमी फाटल्यान लागून एक 100 घरांक सांगलें बाबा तुमी कशें करून कनेक्शन घेवंक जाय. भितरले 90 लोकांनी समज कनेक्शन घेतली आनी 10 जाणांनी घेवना, ते 90 लोकांनी कनेक्शन घेवन कांयच फायदो ना. कित्याक ते 10 जाणांची जी सिरवेज आसा ती ओपन गटरान वयता आनी भायर वयता. सो ती कंट्रोलूच करूंक शकता. म्हणजे 90 लोक जे हेल्प करता, जे कनेक्शन घेता, 10 जाणांक लागून हे प्रॉब्लेम जाता. सो इट शूड बी 100%. जे पर्यंत ते 100% जायना ते पर्यंत म्हाका दिसना सिरवेजीचो इश्यू सॉर्ट आउट जातलो. सो म्हाजो प्रयत्न आसा कितें, आनी हांव अपिलूय करता कितें सगळ्यांनी सिरवेजीचे कनेक्शन घेवचे. जर पयशे भरपाक जायना जाल्यार आमचें कॉर्पोरेशन वील हेल्प यू ऑल टू आनी सपोर्ट करतले कितें बाबा तुमकां ते वे ऑफ करपाक लागून. बट टेक कनेक्शन. हांव एज अ चेअरमॅन तुमकां सांगता आमी फ्री ऑफ कॉस्ट तुमकां दिवपाक रेडी आसा विदाउट एनी चार्जीस. बट कनेक्शन घ्या. सर चडशे जाग्याचेर सर खुबशे स्टेशन सारकी ओल्ड आहा आनी अपग्रेड जावपाची गरज आहा. कित्याक चड कडेन ओवरफ्लो जाता आनी व्हान वयता, दर्यान वयता, लेकीन वयता. सो अशें अशे खुबशे प्लेसीस आसात ते आमी आयडेंटिफाय केल्लेले आसा आनी विथ दॅट आयडेंटिफिकेशन आमी ऑलरेडी तेजेर काम स्टार्ट केल्लें आसा. जशें सांगलें आमचे स्वताचे मुर्मगांव गोवा कॉन्स्टिट्युएन्सी कितली एवरी वर्सा गेली 20-25 वर्सां आमी पळयता पावस येयलो काय जेटीचेर सदांच ओवरफ्लो जाता. आमी सदांच पळयता ते देस्तेरे कडेन गेलो थंयसर ओवरफ्लो जाता, आमच्या सड्याचेर ओवरफ्लो जाता. म्हणजे सगळ्या एरियेनी ओवरफ्लो जाता. जेटी आमच्या देस्तेरे कडेन पळयलें जाल्यार ती सिरवेज लायन आसा ती ते थोड्यांनी डायरेक्ट दर्यान सोडलेली आसा. थंयसरूय आमी ते नोट केल्ले आसा. हे जे पॉयंट्स आसा पळय इलिगलिटी कोण करता पळय तेचेर खंय तरी हांव बंधन घालतलो आनी हे जाग्यार हाडपाचो हो म्हाजो प्रयत्न आसलो विचार. आमच्या MLA साहेबान हांगासर आयज वॉर्ड नंबर 3 म्हणजे हांव रावता त्या जाग्यार आयज शेवरेज पायपलायन तेणी काम हातीन घेतलां. आयज 15-20 वर्सांनी पळयता हांगा इतले कंजस्टेड आसले, इतली घाण जाताली. आमची मावशी एक आसा फाटल्यान ती सदांच बोवाळ मारताली, तिच्या दारान तो सदांच ओवरफ्लो जाताले. म्हणून हांव मागता, हांव थँक्यू म्हणूंक सोदता आमच्या सराक MLA साहेबाक की आयज तेणी ही पायपलायन हातीन घेतली आनी आमच्या मावशेकूय सांगूंक सोदता तूं हेच्या फुड्यान बोवाळ मारपाची गरज ना. कित्याक सांग की ही लायन आतां बाईन व्हडली करून घेतली आनी कोणाक त्रास जावचे ना. कॉर्पोरेशनाचो ताबो घेतल्या उपरांत मडगांव, वास्को आणि मुरगांव अशा 3 कडेन कामांक सुरवात केल्या. मुरगांव मतदारसंघात 10 कडेन सिवरेजीचे काम चालू केलां. कामाचो एस्टिमेट 3 कोटींच्या आसपास आसा अशें संकल्पान सांगलें. हांवें 4 तारखेक ताबो घेतलेलो कॉर्पोरेशनाचो आनी घेतात हो म्हाजो तिसरो फावंडेशन तशें. फर्स्ट म्हाजे मडगांव जालें, सेकंड वास्को जालो आनी हो म्हाजो तिसरो. आनी हो तिसरो जो आसा तो म्हज्या स्वताच्या मतदारसंघान आसा, कॉन्स्टिट्युएन्सीन आसा. आयज गोंया भितर सिरवेज म्हणटा हो एक मेजर इशू आसा आनी आयज सदांच्या प्रमाणे एक चॅलेंज एक्सेप्ट करपाक म्हाका सदांच उमेद येता आनी त्या प्रमाणे ही एक्सेप्ट केल्या नंतर म्हाका दिसता जे आमचे मुर्मगांव गोवा सिरवेज कनेक्टिविटी आसा पळय ती खंय तरी जाग्यार घालपाचो हो म्हाजो पयलो प्रयत्न आसतलो. आनी तेज्या लागून म्हाका दिसता आमचे मुर्मगांव गोवाची जितली कामां सिरवेजीची पेंडींग आसा ती सगळी हातान घेतलेली आसा. आयच्या दिसा हो जो सिरवेजीचो आमी फावंडेशन घातला हे 10 कडेन आमचें काम चालू आसलें डिफरंट प्लेसीचेर. म्हणल्यार आमचे चंद्रकांत परब हावजा कडसून मनु बार्रा कडेन, ते लोकमान्य बँकी कडेन, मागीर सुरेश हरमलकर हावस, मागीर लक्ष्मी नारायण टेम्पल, हनुमंत देवालय, सुशेना आश्रम स्कुला कडेन, सुरेश वरगांवकर जेटी नियर गडेकर हावस, एल्मोन देस्तेरो, रिकन्स्ट्रक्शन ऑफ डॅमेज चेंबर एट वेरियस प्लेसीस. अशें कितले कडेन हेज्या शिवाय ही सँक्शन जाल्लेली आसा, हेजें काम स्टार्ट जाल्लेलें आसा आनी हे 10 कामाचो टोटल जो कॉस्ट आसा तो अरावंड 2,93,84,016 रुपीज म्हणजे अरावंड एक 3 कोटीचें एक काम आसा. कला अकादमीच्या अध्यक्षपदाचो चार्ज घेतल्या उपरांत बारीकशी पळोवणी केली. हाच्या आदी फकत मिडियांतल्यान अकादमी विशीं आयकल्लें. देखून टास्क फोर्स थिएटर तज्ञ आनी कलाकारां बरोबर चर्चा करून समस्या जाणा जावन घेतलो आनी जे पॉसिबल आसा ते करतलो, बाबू कवळेकरान सांगलें. कला अकादमीची पूर्ण इमारत आता शापीत जावन रावल्या. ओपन एअर कोसळ्ळे उपरांत आणि म्युझिक रूमा पासून ते DMK थिएटरात गळटी सुरू जाले उपरांत थिएटराचे रिनोव्हेशन केले. त्या उपरांत आदले थिएटराची रयास गेली. पब्लीक एड्रेस सिस्टम, लायट इक्विपमेंटाचे 10 बिरेस्तार 13 शुक्रार जाले. आडवे पडलेले ओपन एअर अजून आसा तशेंच आसा. तशेच अवस्थेत अकादमी कार्यावळी खातीर वापरपाकय लागल्यात. वादाचे फाटभुंयेर बाबू कवळेकाराचेर अकादमीच्या अध्यक्षपदाचो ताबो दिला. आता बाबू कितें करता तें पळोवपाचें. सध्या तरी आयकात त्याचे आश्वासन.
तेच हांव कितें जाता आतां फक्त त्या दीस एक फक्त चार्ज घेतले उपरांत एक ल्हानची पाणी केलें ते उपरांत सगळे जो पर्यंत सविस्तर बसना किंवा जे आमचे बाकीचे आर्टिस्ट आसतले किंवा आनी कोण जे जाणकार आसतले तांकां जो पर्यंत घेवन बसप जायना किंवा टास्क फोर्साचे जे लोक आसात तांकां सगळ्यांक जो पर्यंत घेवन बसना तो पर्यंत कांय हें वचचें ना न्हू. पूण बाबू आर्टिस्टांक लास्टाक आर्टिस्टांक प्रॉब्लम जाता कारण तांचे आउटडोर ऑडिटोरियम ना किंवा हे आसा सो कितें तरी एक प्रायोरिटी बेसिसाचेर आसतलें कितें कामां लागून ऑफकोर्स आसतलें ताकाच लागून हांव तांकां घेवन तांचे तोंडांतल्यान आयकतालो पयलीं हाज्या पयलीं हांव बेश्टे अशें सोशल मिडियाचेर अशें आमी आयकल्लें न्ही पयलीं चार्ज घेतले उपरांत हांवें पयलीं तें थंय एमएस सांगलां की म्हाका म्हळ्यार ते हांकां मेळपाक जाय जे आमचे आर्टिस्ट मेन सगळे नाटककार आसतले तियात्री आसतले किंवा आनी कसले बाकी सगळे आसतले तांकां घेवन पयलीं बसतलो हांव पयलीं जाणून घेतलो जाणून घेवन मागीर जें कितें पॉसिबल जर आसा जाल्यार तो केन्ना पर्यंत चिंतता तुमी हें सगळें जाल्यार करपाक ताबडतोब आतां आतां कांय ना काल परत चार्ज घेतलो आज गेला आपयला तशें कोणाक आर्टिस्टांक आपयल्या तुमी ना कालच सांगलां म्हणजे त्यांचो टायम घेवन तसो ह्या विका की फुडली विका आपण पळयतलो. पूण तुमी आतां म्हळें की आख्खे पळयल्ले आख्खी कला अकादमी कितें तुमकां त्रुटी दिसल्यो तातूंत? नाही पयलें म्हळ्यार आमी सगळ्यांक म्हणजे जे पयलीं हे घेवन चार्ज घेतले उपरांत हांवें जाणून घेवपाचो प्रयत्न केलो. आयज कितें जाता कला अकादमी भायर सावन पळोवपाक मनशांक कितें दिसता खाली फक्त एक कला अकादमी जसं रवींद्र भवन आहा त्या टायप कला अकादमी तशेंच ना कला अकादमी न्ही खूब कितें आसता खूब कितें चलता बरोबर. हांगा जो आमचे राजीव कला मंदिरा भितर सुद्दां थंय हांगा कॉलेज चालू आसा सो खूब कितें आसा म्हणटकीर सगळ्या ऑफिसरांचे प्रत्येक जो डिविजनाचो हेड आसा तांकां एमएस धरून ते बाकी सगळ्यांक घेवन बसलो हांव तेजे थोडेशे काही जाणून घेतले सगळे आनी ताका लागून काही गजाली. कुर्टी खांड्यापार पंचायत 2 ऑफिसांतल्यान चलता. एक कुर्टी दुसरे खांड्यापार. कर्मचाऱ्यांक त्याचो त्रास जाताच पूण ग्रामसभेकूय अडचणी येतात. पूण सुख सोयीची फातोड उदोवपाची आस्त तयार जाल्या. आटपशीर पंचायत घराच्या रुपान खोशयेचो रवी उदेवपाची आस्त तयार जाल्या. पंचायत घराच्या ऑफिसाक हावसिंग बोर्ड कॉलनीत जागो घेतला. बेगीच कामाचो बुनियादी फातर लागतलो त्या उपरांत लोकांक हक्काचे पंचायत घर मेळटले. कुर्टी खांडेपारचो सरपंच नावेद तहसीलदार नगरसेवक रितेश नायक आणि पंच वांगड्यांनी वचून जागो पळयलो. आदलो मुख्यमंत्री आणि आदलो कृषी मंत्री रवी नायकाच्या सपनांतलो हो प्रकल्प वेगीच हो प्रकल्प उदेवपाचो आसा. हावसिंग बोर्ड कॉलनीत ते खातीर सुमार 967-64 मीटर जागो 95 लाखांक विकतो घेतला. दीनदयाळा कडल्यान पंचायत घराक 6 कोटी मेळटले. सेल डीड जाले उपरांत रोखडोच बुनियादी फातरे लागतलो सरपंचान सांगले. आयज आमी पंचायत घराच्या प्लॉटार आमी उबे रावल्ले आसा. हो प्लॉट आमकां घेतना खुबशे अडखळी येयले पयलू म्हणल्यार काम पेंडींग आशिल्लें खूब दिसांनी जाल्यार हे कामाक फुडें व्हरपाक आमकां आमचे माजी मुख्यमंत्री आनी आतांचे कृषी मंत्री स्वर्गीय रवी नायक सर यांचे खूब आमकां फॉलोअप मेळ्ळें आनी खूब पाठबळ मेळटा आमकां हें काम फुडें व्हरपा खातीर. आनी हें काम पात्रांव हांव पयचे 4 दीस पयलू जेन्ना हांव सरपंच जालो त्या दीस म्हाका आपोवन डायरेक्टर चेअरमॅना कडेन उलोवपाक दिलें म्हाका की धारोलकर आनी हावसिंग बोर्डाच्या आनी थंयच्या MD कडेन जाल्यार हो प्लॉट आमकां ऑलरेडी अलॉट जाल्लो आसा. फक्त एक सेल डीड उरल्या. सेल डीड फक्त एक 8 दिसांनी आमकां मेळटली सेल डीड म्हणटकीर ह्या प्लॉटाक आमी 94,50,000 पे केला आनी हो प्लॉट आमकां तेंच्यांनी बेगिना बेगीन दिता म्हूण सांगला. म्हणटकीर पयर CMन सुद्दां तांकां फोन करून सांगलें MD की हो प्लॉट तुमी तांकां सेल बेगिना बेगीन दिवचे म्हणून. आनी हो ही जागा आसची आमी दीनदयाल आमकां एक फंड मेळटा पंचायत घर बांदपा खातीर. आमी थंय एप्लाय ऑलरेडी आमची फायल मूव जाल्ली आसा आनी थंय आमकां जवळ जवळ एक 5.5 ते 6 कोटी मेळटले पंचायत घर बांदपाक. आनी आमी पयर ग्रामसभेक म्हणलां की आमी ह्या पंचायत घराक रवी सीताराम नायक पंचायत घर हें नांव आमी दितलें आनी हें आमी आमच्या फोर्टनायट मिटिंगेक फायनल केल्लें आसा. जाल्यार ह्या घराक पात्रांवाचें नांव आमी दिवपाचें फायनल केल्लें आसा. आनी ही पंचायत तातूंत अशी जाता की थोडी आयडिया आमकां पात्रांवान दिली सो तो तुमी शॉपां घालची जेणे करून तुमकां पंचायती ग्रँट येतलो मातशी इन्कम जातली पंचायती खातीर. मदींच ऑफीस दवरा तेजे वयर तुमी एक हॉल घालचो म्हणून. वॉर्ड नंबर 4 ह्या वॉर्डान आमी आसा आनी हांगा पंचायत घर बांदपाचें रवी नायक सर ते स्वर्गीय रवी नायक सर आसा हेंचें स्वप्न आशिल्लें आनी ते सगळे सरपंच पंच हे सगळे तेन्ना मिटींग घेताले की हे बेगीनचे बेगीन आमकां पंचायत घर जाय मोठे पंचायत घर जाय सो ते हांगा आसा ते धाकटे पडटाले. सो ते हातूंतल्यान
म्हाका याद आसा की सरपंच आयिल्ले जेन्ना हांव आशिल्लो ऑफिसान तेन्ना सरपंचान सांगलें की आमकां बेगीन बेगीन सिलेक्ट करपाक जाय. सो सरान इमिजिएटली जी तारोलकर आसा चेअरमॅन तांकां फोन मारलो, तेणें उलयलें, सरपंच उलयलो आनी तेन्ना नेक्स्ट ताका आपयलो. आनी ह्याच प्रोसेसान आज म्हाका दिसता हे आतां सेल्यूट जातली. हांगा 945 स्क्वेअर मिटर जो प्लॉट आसा हातून बरी इमारत येतली, लोकांक बरी साधन सुविधा मेळटली. उत्तर गोंय जिल्लो पंचायतीच्या 25 जाग्या खातीर भारतीय जनता पक्षान उमेदवार वेंचपाक सुरवात केल्या. म्हापशेच्या भाजपा कार्यालयात आज बसका जाली. बसकेक मुख्यमंत्री प्रमोद सावंत, गोंय भाजपा अध्यक्ष दामू नायक हजर आसले. पक्षाच्या वरिष्ठ फुडाऱ्यांनी उमेदवाराची निवड वेंचणूक रणनितीचेर चर्चा केली. आता मेरेन खंयचोच उमेदवार वेंचपाची निवडी प्रक्रिया जावंक ना, पूण तपासणी आनी निवड प्रक्रिया अधिकृतपणान सुरू जाल्या. अंतर्गत सल्लो मसलत आनी थळाव्या समितींच्या प्रतिसादा उपरांत निमणी वळेरी जाहीर करतले अशी माहिती मिडियाक दिल्या. कॅन्डिडेट सिलेक्शनाची मिटींग सुरू आहा, ते अजून काय कोण फायनलायज जावना. सगळे जण नावां सजेस्ट करता. इलेक्शन कमिटी जी आहा ही नावां फायनलायज करता. आमची प्रक्रिया चालू आसा आनी जिल्हा पंचायतीचे कॅन्डिडेट जे आसात त्या कॅन्डिडेटाच्या संदर्भात आमची पार्टीचे त्या मतदारसंघाचे अध्यक्ष, आमदार, कोर कमिटीचे मेंबर, जेडपी, सरपंच आणि जे कमिटेड आसा तांचे बसून ह्या सगळ्यांची समीक्षा प्रक्रिया सुरू आसा. प्रत्येक मतदान साधारण कितके येयल्या उमेदवार सध्या कितें आसा एक पक्षान एक लोकशाहीची पद्दत आसा, त्या पद्दती प्रमाणे आमचो हो आसा तो प्रवास पयलीं पासून आतां पर्यंत चालू आसा. आनी तातूंत भितर खुबशे कडेन युनिमसली कॅन्डिडेट सिलेक्शन जाता आनी एक बरी गजाल आसा. नावां केन्ना मेरेन डिक्लेअर जातले? येणाऱ्या एक 2-4 दिवसां भितर सगळें सिलेक्शन. मानन बाबा, आता तुम्ही हांगा बीजेपी ऑफिसान येयला, नेमकी कितें आसा, कित्याक येयल्या? नमस्कार. आज नॉर्थ गोवाचे जे सगळे झेडपी कॉन्स्टिट्युएन्सी आहा ते कॉन्स्टिट्युएन्सी वायज सगळ्यांक आपयल्ले आसा. सो एक ते मतदारसंघ घेतात. जी कोर कमिटी जी मेन टीम आहा प्रत्येक मतदारसंघाची, तेंचे कडेन डिस्कशन करून जी कितें 3, 4, 5 नांवां आसतलो तितूंतलो जो कितें पार्टेक जाय तो एक कोणाक तरी एकट्याक सिलेक्ट करून तो कॅन्डिडेट डिक्लेअर करपा खातीर आज आपयल्लेले आहा. ताका लागून सगळे जाण आतां ऑलरेडी कितें डिस्कशन जालां, कशें पार्टी वायज इलेक्शन आसा काय? सी दीस इलेक्शन जे आहा ते पार्टी वायज न्हू, सिंबॉलार जातलें न्हू, कमळाच्या सिंबॉलार जातलें. त्यामुळे कोणूय कॅन्डिडेट जो पार्टी ठरयता तेजे कमळ सिंबॉल आसतलें. सो काही जाग्याचे जे रिजर्वेशन आसा एससी, ओबीसी वाठारांत थंय तो आसतलो. काही जनरल आहा, कदाचित जनरल आहा ते लेडी आसतल्यो अशें करून. बट दीस इज ऑन सिंबॉल. कितली कॉन्स्टिट्युएन्सी जाल्या? 25 कॉन्स्टिट्युएन्सी आहा न्हू नॉर्थ गोवान. गेले फावटी 17 आसल्यो जिखलेले आमी. सध्या कितल्यो जाल्या ह्यो सादारण म्हाका दिसता आतां पर्यंत एक 10 जाल्यो. म्हणजे आयज आनी फाल्यां सकाळी एकूच दीस वयतले चड करून आज हांगा दवरल्या, कदाचित फाल्यां सावथाक वचोंक शकता. जितले कवर अप करतले ते सांजे 8 पर्यंत जे कितें आहा ते करतले ते. आनी आयच्यो खबरो हांगा सोंपता. तुमच्यो प्रतिक्रिया आनी सुचोवण्यो ईमेल करात newsprimegoa@gmail.com. व्हॉट्सॲप करात 9637969244 ह्या नंबराचेर. तशेंच फॉलो करात प्रायम टीव्हीची वेबसायट, ट्विटर, फेसबूक, इंस्टाग्राम आनी जिओ टीव्हीचेर. पळयत रावात प्रायम.